नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। फार्मसी क्षेत्रात नवोदित युवकांसाठी प्रचंड संधी असून प्रत्येकाने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या संधी शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ आटपाडी युनायटेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी केले। लायन्स क्लब ऑफ आटपाडी युनायटेड व पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी दिगंजी यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा करण्यात आलाय। अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अमित पानसकर, उपप्राचार्य सौ भाग्यश्री पानसकर यांच्यासह प्राध्यापक व स्टाफ यांनी फार्मासिस्टांचे स्वागत केले। गत काळात सामाजिक बांधिलकी ठेवून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 7 फार्मासिस्टांना आदर्श फार्मासिस्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यात जयसिंह लक्ष्मणराव पाटील, वरदान मेडिकल आटपाडी, बादशाह इनामदार, अमीर मेडिकल खरसुंडी, अशोक झंजे, संगीता मेडिकल झरे, भारत इंगळे, सावित्री मेडिकल दिगंजी, शुभांगी गायकवाड, सुनंदा मेडिकल आटपाडी यांचा समावेश होता। तसेच फार्मसी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राचार्य डॉक्टर अमित पानसकर यांना देखील सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात डॉक्टर उमाकांत कदम, गौरीहर पवार, भारत इंगळे व बादशाह इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले। लायन्स क्लबचे चार्टर्ड अध्यक्ष इंजिनियर तानाजीराव निकम, उपाध्यक्ष डॉक्टर विनायक पवार, सचिव इंजिनियर उदयसिंह पाटील, खजिनदार डॉक्टर जीवन पाटील यांच्यासह विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आटपाडी शहरातून जनजागृती फेरी काढली। प्रास्ताविक व सूत्रसंचालन नारायण कदम व विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्राध्यापक शेटे यांनी मानले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।